वाढवा वाढवा त्याला आकाशी भिडवा चिंचावळेनी बोर चाखा आंबट गोड मेवा चिंचावळेनी बोर चाखा आंबट गोड मेवा झाडे वाढवा वाढवा कडुलिंबदारी हवा घेऊ श्वास ताजा नवा कडुलिंबदारी हवा घेऊ श्वास ताजा नवा पावसाला हा सांगावा आता नको रे दुरावा पावसाला हा सांगावा आता नको रे दुरावा झाडे वाढवा वाढवा हो खूप भोगलला तुरन पाणी आणलं रेल्वेन खूप भोगलला तुरन पाणी आणलं रेल्वेन आता संकल्प करावा मीच शिल्पकार व्हावा आता संकल्प करावा मीच शिल्पकार व्हावा झाडे वाढवा वाढवा झाडे वाढवा वाढवा त्याला आकाशी भिडवा चिंचावळेनी बोर चाखा आंबट गोड मेवा चिंचावळेनी बोर चाखा आंबट गोड मेवा झाडे वाढवा वाढवा झाडे वाढवा वाढवा झाडे वाढवा वाढवा झाडे वाढवा वाढवा त्याला आकाशी भिडवा झाडे वाढवा वाढवा त्याला आकाशी भिडवा चिंचावळेनी बोर चाखा आंबट गोड मेवा चिंचावळेनी बोर चाखा आंबट गोड मेवा झाडे वाढवा वाढवा कडुलिंबदारी हवा घेऊ श्वास ताजा नवा कडुलिंबदारी हवा घेऊ श्वास ताजा नवा पावसाला हा सांगावा आता नको रे दुरावा पावस माझे नाव आहे मोहसिन शेख इयत्ता दुसरी शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक हनुमंतवाडी ताजी लातूर शाहू कॉलेजकडून सर्वांची आरोग्य तपासणी झाली म्हणून त्यांचे खूप खूप आभार आहेत म्हणून धन्यवाद. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर शाहू एक्सटेन्शन सर्व्हिसेस सेंटरकडून कासारगाव हनुमंतवाडी या दोन्ही गावातील शाळांची
आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. आमच्या 53 विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेऊन मुलांच्या वरती पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी चंद्रकांत साहेबराव माने, राहणार हरवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. हरवाडी गावचा मी सरपंच आहे. आमच्या इथे लातूर शाहू महाविद्यालय लातूर इथल्या विद्यार्थ्यांनी आमच्या इथे कॅम्प घेतला होता. आरोग्य तपासणी, गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी हे उपक्रम घेतला आहे. नंतर पुन्हा ते संगणक साक्षर हे एक विषय घेऊन आमच्या इथं म्हणजे खूप गावातील लोकांना या कॅम्पमुळं मार्गदर्शन झालं व विविध उपक्रम गावामध्ये राबवले गेले आहेत. तरी असंच पुढं आमच्या गावात येऊन विविध उपक्रम राबवण्यात यावेत. नमस्कार, मी शिवूर गावचा सरपंच प्राध्यापक सचिन सूर्यवंशी. आमच्या शिवूर गावामध्ये राजश्री शाहू महाविद्यालयाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्येच एक आरोग्य शिबिर आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांमध्ये काही विविध प्रकारचे काही अडीअडचणी असतील तर त्या ठिकाणी ते सोडवण्याचं काम त्या शिबिराच्या माध्यमातून डॉक्टर फेरे मॅडम आणि शुभम जाधव सर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर अंगणवाडी, 2 अंगणवाड्या आमच्या गावामध्ये आहेत, तर त्या अंगणवाडीतल्या लहान लेकरांचीही तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे. ज्या तपासणीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी, त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. एवढंच नाही तर कॅम्पच्या माध्यमातून गावामध्ये काही शेतकरी बांधव आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी तपासण्या केलेल्या आहेत. त्या तपासणीच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी आहेत, त्या तक्रारी सोडवण्याचं काम या कॅम्पच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर गावामधले काही डोळ्याचे नेत्ररोग तज्ज्ञ याच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे. त्यांचे ऑपरेशन त्या ठिकाणी करून आणलेलं आहे. ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे, डोळ्यावरती पडदा आलेला आहे, मोतीबिंदू आहे, अशा प्रकारच्या आजाराचा त्या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात म्हणजे फायदा झालेला आहे. म्हणून राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव गव्हाणे सर आणि डॉक्टर फेरे मॅडम, प्राध्यापक शुभम जाधव सर यांचे गावचा सरपंच या नात्यानं मी त्यांचे आभार मानतो की आपल्या माध्यमातून आमच्या गावामध्ये विविध प्रकारचं आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केला. धन्यवाद. बरं, आज तुला कॉम्प्युटरबद्दलची जी काही माहिती मिळाली, आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या मॅडमने तुला माहिती दिली, त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? बरं, आणखी काय तुला म्हणजे काय काय समजलं? बरं, तू याच्या अगोदर कॉम्प्युटर पाहिला होतास का? आज पहिल्यांदा तू कॉम्प्युटर चालवलास. तुला काय वाटलं पहिल्यांदा कॉम्प्युटर चालवून? बरं, पहिल्यांदा कॉम्प्युटर चालवल्यामुळे कसं वाटलं? बरं, तुमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर आहे? बरं, तो जर चालू करून दिला आम्ही तुम्हाला तर चालवा वाटतंय. आपल्याला म्हणजे दररोजच्या जीवनात आपल्याला कॉम्प्युटर उपयोगाचा आहे की नाही? किती महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला कॉम्प्युटर लागतो ना. त्याच्यामुळं सगळ्यांनाच कॉम्प्युटर शिकलं पाहिजे की नाही? तुला जसं आवडलं तसं सगळ्यांना पण आवडायला पाहिजे. सगळ्यांनी सुद्धा कॉम्प्युटरची माहिती घेतली पाहिजे, कॉम्प्युटर शिकलं पाहिजे. तुला काय बोलायचं आणखी? तुम्ही आम्हाला इतकी माहिती दिली, 4वी-5वीला आता फुकट कॉम्प्युटर शिकवणार आहे, याच्याबद्दल तुमचा अभिनंदन करते. थँक्यू.